शिवसेनेची ही मागणी आहे की जी मराठी नाट्यभूमी आहे त्याच्यावरती जो काही कर किंवा जे काही प्राइसिंग जी वाढवली आहे महानगरपालिकेतर्फे त्याचा जाहीर विरोध केला आहे. आणि आज कुठे ना कुठेतरी या गोष्टीचं एक शाब्दिक किंवा आज लेखी स्वरूपात ही गोष्ट आज आम्ही मांडली आहे आयुक्तांकडे. आणि या गोष्टीचा परत विचार व्हावा आणि ही जी काही भाडेवाढ आहे किंवा जी काही वाढ आहे त्यास कमी करण्यात यावी किंवा त्या डिसिजनला एक स्थगिती देण्यात यावी अशी ही मागणी शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. खरं तर मराठी नाटकांचा प्रेक्षक जो आहे तो कमी कमी होऊ लागलेला आहे आणि त्याच्यात जर अशी दरवाढ केली तर जी मंडळी नाटकं बघायला जातात त्यांचाही हे काय होईल असं वाटतं. आज मुळात कुठलाही एक जे पुढच्या सीट असो त्याची एक किंमत असते सर्वात जास्ती असते ती 500 रुपये. 500 रुपयाला जर क्रॉस केलं तर आपण GSTच्या माध्यमातून ते आकारलं जातं. ते कुठे ना कुठे परवडत नाही नाट्य रसिकांना किंवा आज कुठल्याही प्रोडक्शनला परवडत नाही. तर ही बाब लक्षात ठेवून आज शिवसेनेने ही पावलं उचलली आहेत की या गोष्टीला स्थगिती देण्यात यावी आणि या गोष्टीला परत कुठेही याच्यात वाढ झाला नाही पाहिजे अशी एक मागणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ठेवली गेली आहे. एक बातमी सकाळपासून चालत होती ती म्हणजे की आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष जे ते शिवसेनेचे बनवणार आहे आणि त्याच्यानंतर संजय राऊतांनी त्याला दुजारा दिला होता. पण आदित्य ठाकरेंनी ट्विट करत हे सगळं असं काहीच नाही असं म्हटलेलं आहे. तुमचं यावर काय? आज तो त्यांचा अंतर्गत बाब आहे. कोणी कार्याध्यक्ष व्हावं किंवा कोणी अध्यक्ष व्हावं हा त्यांच्या पक्षातला विषय आहे. आज आमच्या पक्षातला जो आज आम्ही आमचा पक्षाचं एक भक्कम पायाभरणी करतोय आणि इतर आम्ही पक्ष बांधणी करतोय यावर आम्ही जास्ती लक्ष देतोय. इतर कोण कुठे कुठल्या पदावरती जात आहे आमचं त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. स्थायी समितीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. आज ठाकरे गटाच्या ज्या नगरसेविका होत्या त्यांच्या पर्समधून 20,000 रुपये चोरी गेल्याची माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे. या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहताय? आज महापौर आणि सभागृह नेते स्थायी समिती अध्यक्ष यांनी सगळ्याच्या माध्यमातून आज पूर्ण माहिती गोळा करण्यात यावी असे आदेश दिले आहेत आणि जेणेकरून जी माहिती आल्यावरती ते संक्षिप्त आज आपण लोकांना कळवू आणि मीडियाला कळवतो. वेस्टच्या निधी संदर्भात सुद्धा पत्र जे ते तुमच्या देशांनी दिलेलं आहे. तसेच नवीन 1500 बस दाखल होतील असं म्हटलेलं आहे. काय आज 1000 कोटीचा जो निधी आला आहे त्यावरती आधी जे काही आपली ग्रॅज्युएटी आहे लोकांची ती आधी पूर्तता करण्यात यावी जेणेकरून इतके वर्षाचा तुंबलेली ग्रॅज्युएटी आहे ती कुठेतरी आज त्याच्या लोकांना त्याचा एक फायदा झाला पाहिजे या 1000 कोटीचा. आणि त्याबरोबर मुंबईकरांना त्यांच्या सेवेत अधिकाधिक लॉजिस्टिक वाढावी म्हणून बसेस त्याच्यात खरेदी करण्यात यावी त्याही EV पद्धतीने जेणेकरून पर्यावरण गोष्टी पण त्याच्यात समतोल साधता येईल अशा याच्यामध्ये तरतुदीमध्ये करण्यात आल्या आहेत. तसेच आमच्या अध्यक्षांनी त्याच्यात अजून मागणी करण्यात आली आहे आणि असं आम्ही मागणी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत जेणेकरून अजून अधिकाधिक कामगारांची ग्रॅज्युएटीची थकबाकी आहे ती लवकरात लवकर पूर्तता करण्यात येईल. पालिकेकडून नगरसेवकांना निधी देण्यात आलेला आहे. गटात असं मत आहे की निधी देत असताना भेदभाव करण्यात आला. मागच्या काळातलं या पुढच्या काळात तसंच्या तसं रिपीट होणार. तेव्हा त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या तशा गोष्टी इकडे होणार. म्हणून परत त्याच गोष्टी करून काही अर्थ नाही आहे त्या गोष्टीला. आणि जेणेकरून आज प्रत्येकाला एक निधी हा वितरित करण्यात आला आहे. आधी तोही होत नव्हता पण आता ॲटलिस्ट आपण काही ना काहीतरी एक निधीचं वाटप या सगळ्या नगरसेवकांना करण्यात आलं आहे.